सर्वांना नमस्कार. या व्हिडिओमध्ये आज आपण इंग्लिश ग्रामर मधील अत्यंत महत्त्वाचा टॉपिक छंद व्हॉइस याचा अभ्यास करणार आहोत. आणि या व्हिडिओमध्ये विशेष करून आज आपण ऍक्टिव्ह व्हॉइस मधील वाक्य पॅसिव्ह व्हॉइस मध्ये कसं करायचं आणि पॅसिव्ह व्हॉइसचं वाक्य ऍक्टिव्ह व्हॉइस मध्ये कशा प्रकारे करायचं याचा अभ्यास करणार आहोत. चला तर अभ्यासाला सुरुवात करूया. पार्ट 1 मध्ये आपण शिकलो की व्हॉइसचे दोन टाइप्स आहेत, ऍक्टिव्ह व्हॉइस आणि पॅसिव्ह व्हॉइस. ऍक्टिव्ह व्हॉइस मध्ये सब्जेक्टला जास्त महत्त्व दिलं जातं आणि पॅसिव्ह व्हॉइसला ऑब्जेक्टला जास्त महत्त्व दिलं जातं. या व्हिडिओमध्ये आपण ऍक्टिव्ह व्हॉइसचं सेंटेन्स पॅसिव्ह व्हॉइस मध्ये कसं करायचं आणि पॅसिव्ह व्हॉइसचं सेंटेन्स ऍक्टिव्ह व्हॉइस मध्ये कसं करायचं याचा अभ्यास करणार आहोत. नीट लक्षपूर्वक पहा. आपल्या समोर एक सेंटेन्स दिसतंय, आय ईट अ मँगो. आता हे जे सेंटेन्स आहे, या सेंटेन्स मध्ये आय हा सब्जेक्ट आहे, इट हे वर्ब आहे आणि अ मँगो हे ऑब्जेक्ट आहे. ज्या वेळेस आपल्याला एखाद्या सेंटेन्सचे पूर्ण पार्ट्स लक्षात येतील त्यावेळेस आपल्याला हे जे काही ग्रामरचे रूल्स आहेत ते अप्लाय करता येतील. आय हा सब्जेक्ट आहे, इट हे वर्ब आहे, अ मँगो हे ऑब्जेक्ट आहे. आता हेच वाक्य ऍक्टिव्ह व्हॉइस मधील आय ईट अ मँगो ते पॅसिव्ह व्हॉइस मध्ये मी कशा प्रकारे केलंय बघा. काय केलं मी, अ मँगो सुरुवातीला घेतलं, पुढे इज, त्यानंतर इटन, त्यानंतर बाय आणि पुढे मी घेण्यात आलेला आहे बघा. अ मँगो या ऍक्टिव्ह व्हॉइस मधील अ मँगो हे ऑब्जेक्ट होतं, ते सुरुवातीला घेतलं मी अ मँगो. त्यानंतर मी काय घेतलंय, टू बीचं रूप घेतलेलं आहे. आता टू बी ची रूप वेगवेगळी आहेत. एम, इज, आर, वॉज, वेअर, हॅव, हॅज, विल, शॅल, वेगवेगळ्या प्रकारची टू बी ची रूप आहेत. मी ते इजच का घेतलं, हा प्रश्न आपल्याला पडला पाहिजे. त्याच वेळेस आपल्याला एखादं दिलेलं ऍक्टिव्ह व्हॉइसचं वाक्य पॅसिव्ह व्हॉइस मध्ये करता येईल. म्हणजे इथे आपल्याला टेन्स लक्षात आला पाहिजे. आय ईट अ मँगो हे सिंपल प्रेझेंट टेन्सचं वाक्य असल्यामुळे मी इथे टू बीचं रूप इज घेतलंय. ते कोणाप्रमाणे केलेलं आहे, ऑब्जेक्ट प्रमाणे. अ मँगो हा सिंग्युलर आहे. मँगोज असते तर आर घेतलं असतं मी, मँगोज आर झालं असेल तर अ मँगो आहे, त्यामुळे मी इज घेतलंय. मँगो इज. त्यानंतर पहा, ऍक्टिव्ह व्हॉइस मध्ये हे वर्ब इट हे फर्स्ट फॉर्म होतं आणि इकडे काय झालेलं आहे, पास्ट पार्टिसिपल ऑफ द वर्ब झालंय. वर्बचं थर्ड फॉर्म झालंय इटन. मँगो इज इटन. त्यानंतर बाय आणि बायच्या पुढे मी घेतलेलं आहे. या आयचं रूपांतर मी मध्ये झालेलं आहे. आय हा जो फर्स्ट केस आहे त्याचं सेकंड केस मध्ये रूपांतर झालेलं आहे मी. म्हणजे आपल्याला ऍक्टिव्ह व्हॉइसचं पॅसिव्ह व्हॉइस मध्ये रूपांतर करताना त्या वाक्यातील सब्जेक्ट कळायला पाहिजे, वर्ब कळायला पाहिजे आणि ऑब्जेक्ट कळायला पाहिजे. पुढची गोष्ट आहे की जे दिलेलं वाक्य आहे ते कोणत्या टेन्स मधील आहे ते कळायला पाहिजे. यासाठी आपल्या युट्यूब चॅनेलवरती टेन्स विषयी अत्यंत महत्वाचे व्हिडिओज आहेत, ते आपण अभ्यासावेत अशी आपल्याला विनंती आहे. सुरुवातीला मी सांगितलं आपल्याला पार्ट्स ऑफ सेंटेन्स कळलं पाहिजे, सब्जेक्ट कोणता, वर्ब कोणता, ऑब्जेक्ट कोणता. त्यानंतर त्या सेंटेन्सचा टेन्स कळला पाहिजे. टेन्सच्या नंतर वर्बचं आपल्याला थर्ड फॉर्म करता आलं पाहिजे आणि थर्ड फॉर्मच्या नंतर बाय ऍड करून त्यापुढे आपल्याला सेकंड केस लिहायची आहे. म्हणजे इथे आय आहे, आयचं मी, अशा प्रकारे मी सेकंड केस लिहिली. ही असतं तर हिम केलं असतं. याविषयी आपण व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये अभ्यासणार आहोत. आता आपण स्टेप बाय स्टेप प्रत्येक टेन्स मधील वाक्य जे ऍक्टिव्ह व्हॉइस मध्ये दिलेलं आहे ते आपण पॅसिव्ह व्हॉइस मध्ये कसं करायचं किंवा पॅसिव्ह मध्ये जे दिलेलं आहे ते ऍक्टिव्ह व्हॉइस मध्ये कसं करायचं याचा अभ्यास करूया. आपल्या समोर जी इन्फॉर्मेशन दिसत आहे या इन्फॉर्मेशनच्या माध्यमातून आपल्याला ऍक्टिव्ह व्हॉइस मध्ये सब्जेक्टची जी फर्स्ट केस दिलेली असते त्याचं पॅसिव्ह व्हॉइस मध्ये सेकंड केस करताना कशा प्रकारे रूपांतरण करायचं आहे याचा अभ्यास आपला पक्का होणार आहे. नीट लक्ष द्या. ऍक्टिव्ह व्हॉइस मध्ये आय असेल तर त्याचं होणार आहे मी, आणि आपण याच्या अगोदरच्या वाक्यात पाहिलं की नाही, ह्या मीच्या अगोदर काय असणार आहे, बाय. बाय मी. वीचं होईल अस, बाय अस. बायने आपल्याला जॉईन करायचं आहे.
यूच यूच राहील, हीच हिम, शीच हर, इटच इट राहील, देच देम. आता इथे पहा एक नाव दिले समर्थ, त्याचं काय राहणार आहे, समर्थच राहणार आहे. नाव जसं आहे तसंच राहील, त्याच्यामध्ये फरक पडणार नाही. अ गर्ल त्याचं अ गर्ल होईल, फरक होणार नाही. हुच काय होईल, हुम होईल, आणि हुमचं काय होईल, हु होईल. आता आपण प्रत्येक टेन्स मधील वाक्य अभ्यासूया. ज्या वेळेस तुम्हाला परीक्षेमध्ये एखाद्या सिंपल प्रेझेंट टेन्स मधील ऍक्टिव्ह व्हॉइस मधील वाक्य दिलं जाईल आणि ते सेंटेन्स तुम्हाला पॅसिव्ह व्हॉइस मध्ये करायला सांगितलं जातं, त्यावेळेस आपल्याला आपल्या समोर हे जे काही स्ट्रक्चर दिसते पॅसिव्ह व्हॉइसचं, ते यूज करावं लागणार आहे. हे तुम्ही पाठांतरच करून ठेवायचं आहे. ज्यावेळेस सिंपल प्रेझेंट टेन्सचं वाक्य आपल्या समोर येईल, त्याचं पॅसिव्ह व्हॉइस करताना सुरुवातीला आपण ऑब्जेक्ट घेणार आहेत. ऑब्जेक्टच्या नंतर एम किंवा इज किंवा आर या तिघांपैकी एक टू बीचं रूप घेणार आहोत. त्यानंतर वर्बचं थर्ड फॉर्म, पास्ट पार्टिसिपल ऑफ द वर्ब, आणि त्यापुढे बाय, आणि बायच्या पुढे सेकंड केस ऑफ द सब्जेक्ट. म्हणजे जी आत्ताच आपण शिकलो की नाही, आयचं मी होतं, हिचं हिम, शीचं हर, देचं देम, वीचं अस, एखादं नाव असेल तर ते नाव तसंच राहतं. हे सेकंड केस. मग पहा डोक्यात प्रश्न येतो की सिंपल प्रेझेंट टेन्सचं आता वाक्य कसं ओळखायचं. अगदी सोपं असतं. आपल्या समोर एक वाक्य दिसतंय पहा, आय सिंग अ सॉन्ग. त्यामध्ये सब्जेक्ट असतं, सब्जेक्टच्या नंतर वर्बचं फर्स्ट फॉर्म असतं, क्रियापदाचं पहिलं रूप, त्याच्या अगोदर कोणत्याही प्रकारचं हेल्पिंग वर्ब दिलं जात नाही. आणि पुढे अ सॉन्ग हे काय आहे, ऑब्जेक्ट. म्हणजे सब्जेक्ट फर्स्ट फॉर्म ऑफ द वर्ब आणि पुढे ऑब्जेक्ट. जर इथे सब्जेक्ट ही, शी, इट किंवा एखादं नाव असतं तर त्यावेळेस या सिंगला यस लागला असतं. हे एक लक्षात ठेवा. मग आता आपलं कन्फर्म झालं, हे आय सिंग अ सॉन्ग हे सिंपल प्रेझेंट टेन्सचं वाक्य. चला आता आपण आपल्या स्ट्रक्चर प्रमाणे त्याला पॅसिव्ह व्हॉइस मध्ये करूया. पॅसिव्ह व्हॉइस करताना सुरुवातीला काय घ्यायचंय, ऑब्जेक्ट. आय सिंग अ सॉन्ग या वाक्यामध्ये ऑब्जेक्ट काय आहे, बरोबर, अ सॉन्ग हे काय आहे, ऑब्जेक्ट. मग मी ते सुरुवातीला घेतो, अ सॉन्ग हे ऑब्जेक्ट मी सुरुवातीला घेतलं. आता ऑब्जेक्टच्या नंतर मला टू बीचं रूप घ्यायचं, एक एम, इज किंवा आर या तिघांपैकी एक घ्यायचंय. आता ते कोणतं घेणार, तर हा जो आपला ऑब्जेक्ट आहे, हा ऑब्जेक्ट ठरवेल कोणतं घ्यायचं. अ सॉन्ग हे काय आहे, सिंग्युलर आहे, त्यामुळे इज घेतलं. सॉंग्स असते, अनेक गाणे असते, तर आर घेतलं असतं. अ सॉन्ग आणि त्यापुढे काय आलं, इज. आणि एम कधी घेतो आपण, ज्यावेळेस इथे आय असेल त्याच वेळेस आपल्याला एम घेता येतो. अ सॉन्ग हे सिंग्युलर आहे, त्यापुढे आपण घेतलं इज. चला या दोन स्टेप झाल्या. ऑब्जेक्ट घेऊन झालं अ सॉन्ग, एम इज आर तिघांपैकी एक, इज घेतलेला आहे आपण ऑब्जेक्ट प्रमाणे. आता पुढे काय आहे, तिसरी स्टेप आहे वर्बचं थर्ड फॉर्म, पास्ट पार्टिसिपल ऑफ द वर्ब. मग बघा, सिंग हे वर्ब आहे, या सिंगचं थर्ड फॉर्म काय होईल, सिंग, सॅंग, संग. संग हे काय आहे, थर्ड फॉर्म, एस यू एन जी, संग. चला पुढे काय करायचंय, बाय घ्यायचंय. चला बाय ऍड केलं मी, आणि शेवटी येणार आहे सेकंड केस ऑफ द सब्जेक्ट. मग आयचं काय होणार आहे, मी. आणि आपलं पॅसिव्ह व्हॉइस मध्ये वाक्य झालं, अ सॉन्ग इज संग बाय मी. अजून एक सेंटेन्स आपण पाहूया, म्हणजे आपलं हे क्लिअर होईल. आता आपल्या समोर एक सेंटेन्स दिसतंय, शी डज नॉट ब्रिंग फ्रुट्स फ्रॉम द मार्केट. आता हे जे सेंटेन्स आहे, सिंपल प्रेझेंट टेन्स मधील सेंटेन्स आहे, परंतु ते नेगेटिव्ह फॉर्म मध्ये आहे. कशावरून ओळखलं मी इथे, हे बघा, नॉट आणि हा डज आलेला आहे, त्यावरून हे सिंपल प्रेझेंट टेन्स सेंटेन्स आहे. डज नॉट वरून मी ओळखलं. आणि हे निगेटिव्ह आहे. चला, शी हा काय आहे, सब्जेक्ट. ब्रिंग हे काय आहे, वर्ब. फ्रुट्स हे काय आहे, ऑब्जेक्ट आहे. मग आपली रचना काय सांगते, आठवते का, सुरुवातीला आपण घेणार ऑब्जेक्ट, ऑब्जेक्टच्या नंतर काय घेणार आहे, टू बीचं रूप. टू बीचं रूप कोणतं घेणार, एकतर तुम्ही घेणार एम किंवा इज
किंवा आर, जसं तुमचं ऑब्जेक्ट आहे त्याप्रमाणे. त्यानंतर काय घेणार आहात? V3 म्हणजेच काय? वर्बचं थर्ड फॉर्म, पास्ट पार्टिसिपल ऑफ द वर्ब. आणि त्यानंतर बाय, बरोबर. आणि बायच्या नंतर सेकंड केस ऑफ द सब्जेक्ट. चला मग या आपल्या स्ट्रक्चर प्रमाणे आपण पॅसिव्ह व्हॉइस मध्ये हे वाक्य कन्वर्ट करूया. शी डज नॉट ब्रिंग फ्रुट्स फ्रॉम द मार्केट. यामध्ये ऑब्जेक्ट काय आहे? फ्रुट्स हे ऑब्जेक्ट आहे. चला मी सुरुवातीला घेतलं फ्रुट्स. ऑब्जेक्ट नुसार मला टू बीचं रूप घ्यायचंय. एम, इज, आर या तिघांपैकी एकच. का बरं ह्या तिघांपैकीच एक? कारण हे वाक्य सिंपल प्रेझेंट टेन्स आहे. कशावरून ओळखलं मी? डज वरून. डज वरून ओळखलं मी. आणि इथे बघा, जर हे अफर्मेटिव्ह सेंटेन्स असतं तर शी ब्रिंग्स असं झालं असतं, परंतु हे निगेटिव्ह सेंटेन्स आहे. शी डज नॉट ब्रिंग. या ब्रिंग्सचा यस निघतो, तो डज मध्ये जातो आणि पुढे नॉट आपल्याला लावावा लागतो. फ्रुट्स हे ऑब्जेक्ट घेतलं आपण. ऑब्जेक्टच्या नंतर टू बीचं रूप घ्यायचंय. एम, इज, आर तिघांपैकी एक. फ्रुट्स हे अनेक वचनी आहे, प्लुरल असल्यामुळे मी घेणार आर. आता त्यापुढे पाहायचं वाक्य पॉझिटिव्ह आहे, निगेटिव्ह आहे. बघा काय आहे? असर्टिव्ह सेंटेन्स आहे, त्याच्यामधला हा कोणता टाईप आहे? निगेटिव्ह आहे. अफर्मेटिव्ह नाही, निगेटिव्ह आहे. मग नॉट आहे ते नॉट लिहायचं. फ्रुट्स आर नॉट. आणि पुढे आपल्याला वर्बचं थर्ड फॉर्म घ्यावं लागेल. ब्रिंगचं थर्ड फॉर्म होणार आहे ब्रॉट. ब्रॉटच्या पुढे बाय आणि त्यानंतर सेकंड केस ऑफ सब्जेक्ट. सब्जेक्ट काय आहे? शी आहे, शीचं होणार हर. आणि पुढे उरलेलं रिमेनिंग सेंटेन्स लिहून टाकायचं फ्रॉम द मार्केट. पुन्हा एकदा सांगतो, सुरुवातीला ऑब्जेक्ट घेतलं फ्रुट्स, त्यानंतर टू बीचं रूप घेतलं मी. ऑब्जेक्ट नुसार टेन्स पाहिला, हा सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये एम, इज, आर तिघांपैकी एक घ्यायचंय. ऑब्जेक्ट माझा हा फ्रुट्स अनेक वचनी आहे, त्यामुळे मी आर घेतलं. वाक्यामध्ये नॉट आहे, निगेटिव्ह सेंटेन्स आहे, त्याच्यामुळे मी इथे नॉट घेतलं. हेल्पिंग वर्बच्या टू बीच्या रूपाच्या नंतर मी नॉट घेतलं लगेच. आणि पुढे V3 म्हणजेच आपलं पास्ट पार्टिसिपल ऑफ द वर्ब. ब्रिंग या वर्बचं ब्रॉट. बाय आणि पुढे सेकंड केस ऑफ द सब्जेक्ट, शीचं झालं हर. आणि मग रिमेनिंग सेंटेन्स उरलेलं वाक्य जे आहे फ्रॉम द मार्केट, फ्रॉम द मार्केट लिहिलं आणि आपलं पॅसिव्ह व्हॉइस मध्ये हे वाक्य झालं. आता आपण पाहूया पॅसिव्ह व्हॉइस ऑफ प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स मध्ये जर वाक्य दिलं तर त्याचं पॅसिव्ह व्हॉइस कसं करायचं? तुमच्या समोर हे जे वाक्य दिसतंय, आय एम रायटिंग अन ईमेल, हे प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स मधील वाक्य आणि ऍक्टिव्ह व्हॉइस मधील आहे. सुरुवातीला सब्जेक्ट आहे, त्यानंतर एम हे हेल्पिंग वर्ब आहे आणि पुढे रायटिंग, राईट या मेन वर्बला ING लागलं आणि रायटिंग झालेलं आहे. ही रचनाच आहे प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सची. सब्जेक्ट, त्यानंतर हेल्पिंग वर्ब घेणार एम, इज, आर तिघांपैकी एक आणि पुढे असणार आहे वर्ब प्लस ING. आणि एन ईमेल हे काय आहे? ऑब्जेक्ट. आता हे वाक्य आपण पॅसिव्ह व्हॉइस मध्ये करूया. आपल्या समोर हे स्ट्रक्चर दिसतंय. पॅसिव्ह व्हॉइस करताना सुरुवातीला आपण घेणार ऑब्जेक्ट, ऑब्जेक्टच्या नंतर एम, इज, आर तिघांपैकी एक टू बीचं रूप घ्यायचं आणि पुढे बिंग. या अगोदर जो प्रकार शिकलो आपण सिंपल प्रेझेंट टेन्सचा, त्यामध्ये सुद्धा बघा असंच होतं की नाही, ऑब्जेक्ट नंतर एम, इज, आर, पण नंतर लगेच वर्बचं थर्ड फॉर्म होतं. परंतु या प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स मध्ये काय आहे? एम, इज, आर या तिघांपैकी एक घ्यायचं आणि त्यानंतर बिंग घ्यायचं आहे. थोडी ट्रिक यूज करायची आणि लक्षात ठेवायचं, वाक्यामध्ये ऍक्टिव्ह व्हॉइसच्या वाक्यामध्ये वर्बला ING लावलंय म्हणून आपण इथे काय घेणार आहे? बिंग, BEING. इथे ING आहे, इथे ING आहे. थोडं लक्षात ठेवायचं. त्यानंतर वर्बचं थर्ड फॉर्म घ्यायचं, पुढे बाय आणि सर्वात शेवटी येणार आपलं बायच्या नंतर काय येते? सेकंड केस ऑफ सब्जेक्ट, जे तुमचं आता पाठांतर झाले चांगल्या प्रकारे. चला हे वाक्य आपण पॅसिव्ह व्हॉइस मध्ये करूया. आय एम रायटिंग अन ईमेल. यामध्ये आय हा सब्जेक्ट आहे, एम हेल्पिंग वर्ब, रायटिंग हे वर्ब आहे, मेन वर्ब राईट होईल, अन ईमेल हे ऑब्जेक्ट आहे.
आपण स्ट्रक्चर प्रमाणे सुरुवातीला ऑब्जेक्ट घेऊया. ऑब्जेक्ट काय आहे? ॲन ईमेल. चला, ॲन ईमेल हे ऑब्जेक्ट मी सुरुवातीला लिहिलं. त्यानंतर मला घ्यायचंय ॲम इज आर या तिघांपैकी एक टू बी स्वरूप. ॲन ईमेल हे सिंग्युलर आहे, त्याच्यामुळे मी काय घेतलं? इज घेतलं. एक वचनी असल्यामुळे इज. ईमेल्स असते तर मी आर केलं असतं. ॲन ईमेल म्हणजे एकच ईमेल आहे. इज हे वाक्य प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सचं असल्यामुळे वर्बला आयएनजी लागले म्हणून मी ते बिंग घेतलं. ही ट्रिक यूज केली मी. BEING बिंग. आणि आपल्या स्ट्रक्चर मध्ये सुद्धा सांगितलेलं आहे. त्यानंतर वर्बचं थर्ड फॉर्म रायटिंग. याचं मेन वर्ब राईट आहे. राईटचं थर्ड फॉर्म होतं रिटर्न. त्यानंतर बाय आणि बायच्या पुढे सेकंड केस आयचं होणार मी. अजून एक वाक्य आपण पाहूया म्हणजे आपलं क्लिअर होऊन जाईल. आपल्या समोर एक सेंटेन्स दिसतंय, दे आर नॉट डेव्हलपिंग अ न्यू प्रोडक्ट. आता हे वाक्य नेगेटिव्ह सेंटेन्स आहे आणि टेन्स त्याचा कोणता आहे? तर प्रेझेंट कंटिन्युअस. कंटिन्युअस कशावरून ओळखलं मी? आयएनजी लागलंय वर्बला, त्यावरून ओळखलं मी कंटिन्युअस. आणि प्रेझेंट मधलंच कशावरून? तर आर आलेलं आहे. ॲम इज आर या तिघांपैकी एक सहाय्यकारी क्रियापद प्रेझेंट टेन्स मध्ये येणार आहे ज्यावेळेस कंटिन्युअस टेन्सचा वाक्याचा आपण विचार करतो. दे आर नॉट डेव्हलपिंग अ न्यू प्रोडक्ट. आता दे हे सब्जेक्ट आहे, त्यानंतर आर हे हेल्पिंग वर्ब देण्यात आलेले. डेव्हलपिंग हे वर्ब आहे, डेव्हलप मेन वर्ब होईल. अ न्यू प्रोडक्ट. अ न्यू प्रोडक्ट हे काय होणार आहे? ऑब्जेक्ट. आपल्या स्ट्रक्चर प्रमाणे आपण पॅसिव्ह व्हॉइस मध्ये रूपांतर करूया. सुरुवातीला आपल्याला घ्यावं लागणार आहे ऑब्जेक्ट. ऑब्जेक्ट काय आहे आपलं? बघा काय ऑब्जेक्ट आहे वाक्यामध्ये? बरोबर, हे अ न्यू प्रोडक्ट हे काय आहे? ऑब्जेक्ट आहे. काय आहे? ऑब्जेक्ट आहे. मग मी ते सुरुवातीला ऑब्जेक्ट घेतो. चला या ठिकाणी या सुरुवातीला ऑब्जेक्ट घेऊया आपण अ न्यू प्रोडक्ट. त्यानंतर मला घ्यावं लागेल टू बीचं रूप. ॲम इज आर तिघांपैकी एक. अ न्यू प्रोडक्ट हे एक वचनी आहे, प्रोडक्ट आहे, त्यामुळे मी इज घेतलं. इजच्या पुढे वाक्यामध्ये मला पाहायचंय नकारार्थी काय आहे का? आहे. नॉट दिलेला आहे, नकारार्थी वाक्य आहे. मी इजच्या पुढे नॉट घेतलं आणि नॉटच्या पुढे रचनेप्रमाणे मी बिंग घेणार. हे कंटिन्युअस टेन्स मधील वाक्य असल्यामुळे बिंग, BEING बिंग. आणि आता आपल्याला पाहायचंय की वर्ब कोणता आहे? काय वर्ब आहे सांगा? डेव्हलपिंग हे काय आहे? वर्ब आहे. त्याचं मेन वर्ब काय होणार आहे? डेव्हलप. मग डेव्हलपचं थर्ड फॉर्म होणार डेव्हलप. ईडी त्याला प्रत्यय लागणार आहे. आणि त्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे बाय आणि बायच्या पुढे सेकंड केस ऑफ द सब्जेक्ट. सब्जेक्ट कोणता आहे? तर सब्जेक्ट आहे आपला दे. दे हा काय आहे? सब्जेक्ट आहे. मग मी देच सेकंड केस काय केलेलं आहे? देम. देच झालं देम. पुन्हा एकदा सांगतो, सुरुवातीला ऑब्जेक्ट घेतलं. ऑब्जेक्ट आहे अ न्यू प्रोडक्ट. अ न्यू प्रोडक्ट. त्यानंतर ॲम इज आर या तिघांपैकी एक टू बीचं रूप इज घेतलं. वाक्यामध्ये नकारार्थी शब्द असल्यामुळे नॉट घेतलेलं आहे. पुढे प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स असल्यामुळे बिंग घेतलं आहे, BEING बिंग. पुढे वर्बचं थर्ड फॉर्म डेव्हलप बाय आणि मग सेकंड केस ऑफ द सब्जेक्ट देच झालं देम. आता आपण पाहूया पॅसिव्ह ऑफ प्रेझेंट परफेक्ट टेन्स. प्रेझेंट परफेक्ट टेन्सचं जर वाक्य असेल तर त्याचं पॅसिव्ह व्हॉइस करताना आपल्याला हे पुढील स्ट्रक्चर यूज करावं लागणार आहे. सुरुवातीला ऑब्जेक्ट घेणार, ऑब्जेक्टच्या नंतर हॅव बीन किंवा हॅज बीन, आणि त्यानंतर वर्बचं थर्ड फॉर्म आणि शेवटी आपलं बाय आणि सेकंड केस ऑफ द सब्जेक्ट. तर तुमच्या समोर एक वाक्य दिसते, ही हॅज रिटन लेटर्स. ही हॅज रिटन लेटर्स हे प्रेझेंट परफेक्ट टेन्स मधील वाक्य आहे आणि ते शोधणंही खूप सोपं आहे. तुम्ही एवढं लक्षात ठेवा, जर या वाक्यामध्ये हॅव हॅज आलं असेल आणि पुढे वर्बचं थर्ड फॉर्म आहे तर ते परफेक्ट टेन्स मधील आहे आणि आपल्याला त्याचं पॅसिव्ह व्हॉइस करताना हॅव असेल, हॅव बीन, हॅज असेल, हॅज बीन होणार आहे. पुढे वर्बचं थर्ड फॉर्म आहे. चला, ही हा सब्जेक्ट आहे.
ही सब्जेक्ट होईल. त्यानंतर वर्ब काय होणार आहे? रिटर्न हे काय होणार आहे? वर्ब होणार आहे. आणि लेटर्स हे काय होणार आहे? ऑब्जेक्ट. मग आपण काय करणार? आपल्या रचनेप्रमाणे सुरुवातीला ऑब्जेक्ट घेणार लेटर्स. चला लेटर्स हे ऑब्जेक्ट मी घेतलं. त्यानंतर मला हॅव बीन किंवा हॅज बीन घ्यायचंय. मी कसं ठरवणार? हे ऑब्जेक्ट पाहणार. हे ऑब्जेक्ट लेटर्स हे प्लुरल आहे. अनेक वचने असल्यामुळे मी हॅव बीन घेतलं. एक वचने असतं तर मी हॅज बीन घेतलं असतं. वी असेल हॅव बीन, दे असेल हॅव बीन, यू असेल हॅव बीन, आय असेल हॅव बीन. आणि इतर गोष्टींना नावं असतील वगैरे इट असेल त्यावेळेस आपल्याला हॅज बीन घ्यावं लागेल. शी असेल हॅज बीन, ही असेल ही असेल तर हॅज बीन. मग आपलं ऑब्जेक्ट आहे लेटर्स. अनेक वचने असल्यामुळे मी घेतलं हॅव बीन. हॅव बीनच्या नंतर रचनेप्रमाणे V3 म्हणजेच पास्ट पार्टिसिपल क्रियापदाचं तिसरं रूप. त्यांनी ऑलरेडी दिले रिटर्न ऍज इट इज घेतलंय मी रिटर्न. आणि अत्यंत महत्वाचं पुढचं बाय सेकंड केस ऑफ द सब्जेक्ट. ही आहे सब्जेक्ट, त्याचं होणार आहे हिम. अजून एक पुढील वाक्य पाहूया म्हणजे तुमचं आणखी क्लिअर होईल. आपल्या समोर जे वाक्य दिसत आहे, पीपल हॅवंट सीन वूल्स इन द स्ट्रीट्स. हे वाक्य आहे प्रेझेंट परफेक्ट टेन्सचं. मी कशावर ओळखलं? या हॅव वरून आणि या वर्बच्या थर्ड फॉर्म वरून लगेच. परंतु एक लक्ष द्या, हॅवंट म्हणजेच काय? हॅव नॉट हे निगेटिव्ह सेंटेन्स आहे. चला आता याचं आपल्याला पॅसिव्ह व्हॉइस मध्ये रूपांतर करायचंय. पॅसिव्ह व्हॉइसची आपली रचना आहे ऑब्जेक्ट, त्यानंतर हॅव बीन किंवा हॅज बीन, त्यानंतर वर्बचं थर्ड फॉर्म, त्यानंतर बाय आणि सेकंड केस. मग आता या वाक्यामध्ये ऑब्जेक्ट पीपल हे सब्जेक्ट झालं, सीन हे वर्ब झालं आणि वूल्स हे काय झालेलं आहे? ऑब्जेक्ट. आणि इन द स्ट्रीट हे रिमेनिंग सेंटेन्स पार्ट आहे. मग वूल्स हे ऑब्जेक्ट आहे ते मी सुरुवातीला घेतो वूल्स. वूल्स हे अनेक वचने असल्यामुळे मी घेणार हॅव बीन. परंतु वाक्यामध्ये नॉट आल्यामुळे मी हॅवच्या नंतर नॉट घेतला. हॅव नॉट बीन इथे चुकायचं नाही. हॅव नॉट बीन पुढे वर्बचं थर्ड फॉर्म सीन, त्यानंतर बाय, पुढे सेकंड केस ऑफ द सब्जेक्ट. इथे पीपल दिलेलं आहे, आपण ऍज इट इज घेणार. ही असतं तर हिम, शी असतं तर हर झालं असतं, दे असतं तर देम. परंतु पीपल दिले त्यांनी आपण पीपलच घेणार. बाय पीपल. आणि पुढे रिमेनिंग सेंटेन्स आहे आपलं इन द स्ट्रीट. आणि वाक्य तयार झालं आपलं वूल्स हॅव नॉट बीन सीन बाय पीपल इन द स्ट्रीट. वूल्स हे ऑब्जेक्ट झालं, त्यानंतर हॅव नॉट बीन. नॉट का घेतलं? वाक्यामध्ये निगेटिव्ह सेंटेन्स दिलेला आहे त्यांनी, त्यामुळे नॉट घेतलं मी. वूल्स हॅव नॉट बीन पुढे वर्बचं थर्ड फॉर्म सीन बाय पीपल इन द स्ट्रीट. पॅसिव्ह व्हॉइस ऑफ सिंपल पास्ट टेन्स. ज्या वेळेस परीक्षेमध्ये तुम्हाला सिंपल पास्ट टेन्सचं वाक्य दिलं जाईल, त्या वाक्याचं पॅसिव्ह व्हॉइस मध्ये रूपांतर करताना तुम्हाला हे स्ट्रक्चर यूज करायचं आहे. सुरुवातीला ऑब्जेक्ट घेणार, त्यानंतर वॉच किंवा वेअर या दोघांपैकी एक टू बी स्वरूप घ्यायचं, त्यानंतर वर्बचं थर्ड फॉर्म आणि मग बाय प्लस सेकंड केस. तुमच्या समोर हे जे वाक्य दिसतंय शी सॅंग अ सॉंग, वाक्य सिंपल पास्ट टेन्स आहे. ओळखायचं कसं? सब्जेक्ट, सब्जेक्टच्या नंतर लगेच सेकंड फॉर्म ऑफ वर्ब येतं. शी हे सब्जेक्ट आहे, लगेच सॅंग, सिंगचं सॅंग आलंय बघा, सेकंड फॉर्म ऑफ वर्ब आहे ते. आणि पुढे अ सॉंग हे ऑब्जेक्ट आहे. चला आता हे वाक्य मी पॅसिव्ह व्हॉइस मध्ये करतो. आपलं स्ट्रक्चर सांगतो. ऑब्जेक्ट घ्यायचंय सुरुवातीला. बघा ऑब्जेक्ट काय आहे? अ सॉंग हे काय आहे? अ सॉंग हे ऑब्जेक्ट आहे. चला मग हे अ सॉंग ऑब्जेक्ट मी सुरुवातीला घेतो इकडे. अ सॉंग घेतलं, हा ए कॅपिटल केला मी. अ सॉंग पुढे मला वॉच किंवा वेअर घ्यायचंय. अ सॉंग हे एक वचने असल्यामुळे मी वॉच घेतलं. वॉच कधी कधी घेणार? जर या ठिकाणी तुम्हाला ही, शी, इट, आय किंवा एखादं सिंग्युलर नेम असेल तर त्यावेळेस तुम्ही वॉच घेणार. आणि वेअर कधी घेणार? जर सुरुवातीला दे, वी, यू
हे शब्द आले असतील तर तुम्ही वेअर घेणार किंवा अनेक वचने आले असेल. आता अ सॉन्ग हे एक वचने आहे त्यामुळे मी काय घेतलं वॉच. सॉन्ग वॉच. V3 म्हणजे वर्बचं थर्ड फॉर्म सॅंग. याचं मेन वर्ब सिंग आहे. सिंग सॅंग संग. थर्ड फॉर्म झालं संग. पुढे बाय आणि बायच्या नंतर सेकंड केस ऑफ सब्जेक्ट. सब्जेक्ट हा शी असल्यामुळे त्याची सेकंड केस झाली हर. आणि वाक्य झालं आपलं अ सॉन्ग वॉज संग बाय हर. अजून एक सेंटेन्स आपण पाहूया. आपल्या समोर जे सेंटेन्स आहे टीचर डिडंट आस्क क्वेश्चन्स इन द क्लासरूम. हे सेंटेन्स सिंपल पास्ट टेन्स मधील आहे परंतु ते नकारार्थी वाक्य आहे, होकारार्थी नाही, निगेटिव्ह आहे. टीचर डिडंट आस्क. आता तुम्ही म्हणता तुम्ही सुरुवातीला सांगितलं सर की सिंपल पास्ट टेन्स मध्ये सब्जेक्टच्या नंतर सेकंड फॉर्म ऑफ द वर्ब, परंतु हे आस्क फर्स्ट फॉर्म ऑफ द वर्ब आहे. नीट लक्ष द्या, हे निगेटिव्ह सेंटेन्स आहे. डीड. ज्या वेळेस एखादं अफर्मेटिव्ह सेंटेन्स असतं त्याचं निगेटिव्ह करायचं आहे आणि वाक्य पास्ट टेन्स मधील असेल तर त्या ठिकाणी सहाय्यकारी क्रियापद म्हणून डीड घ्यावं लागतं. डीडचं डिडंट होणार आणि पुढे जे सेकंड फॉर्म ऑफ द वर्ब आहे त्याचं फर्स्ट फॉर्म ऑफ द वर्ब लिहावं लागतं. जर ह्याचं अफर्मेटिव्ह सेंटेन्स डिडंट जर शब्द नसता तर सिंपल पास्ट टेन्स मध्ये हे वाक्य कसं असतं टीचर आस्क. इथे ईडी लागलेला असं सेकंड फॉर्म झाला असतं परंतु ते डिडंट आहे, डिड नॉट आहे, त्यामुळे इथे आस्क हे फर्स्ट फॉर्म ऑफ द वर्ब घेण्यात आलेलं आहे. चला आता आपण हे वाक्य पॅसिव्ह व्हॉइस मध्ये कन्वर्ट करूया. टीचर डिडंट आस्क क्वेश्चन्स इन द क्लासरूम. पॅसिव्ह व्हॉइस मध्ये करताना मला ऑब्जेक्ट शोधावं लागेल. टीचर हे सब्जेक्ट झालंय, आस्क हे वर्ब झालंय, क्वेश्चन्स हे काय आहे ऑब्जेक्ट. करेक्ट, हे आहे ऑब्जेक्ट. चला ऑब्जेक्ट घेऊया सुरुवातीला क्वेश्चन्स. आता ऑब्जेक्ट नुसार मला वॉच किंवा वेअर घ्यायचे. ऑब्जेक्ट क्वेश्चन्स हे अनेक वचने असल्यामुळे मी काय घेतलं वेअर. आणि वाक्य निगेटिव्ह असल्यामुळे नकारार्थी असल्यामुळे डिडंट आलेला आहे त्यामुळे मी काय घेतलं नॉट. क्वेश्चन्स वेअर नॉट आणि आस्कचं पास्ट पार्टिसिपल म्हणजे थर्ड फॉर्म ऑफ द वर्ब काय होईल आस्क. क्वेश्चन्स वेअर नॉट आस्क. पुढे बाय. बायच्या पुढे सब्जेक्ट घ्यावा लागेल मला. त्याचं सेकंड केस ते टीचर आहे. टीचरचं टीचरच राहील बाय टीचर. आणि पुढे रिमेनिंग सेंटेन्स आहे आपलं इन द क्लासरूम. मग ते मी ऍज इट इज लिहिणार इन द क्लासरूम. आपलं आन्सर झालं क्वेश्चन्स वेअर नॉट आस्क बाय टीचर इन द क्लासरूम. जर तुम्हाला परीक्षेमध्ये एखादं पास्ट कंटिन्युअस टेन्सचं वाक्य दिलं आणि त्याचं पॅसिव्ह व्हॉइस करायला सांगितलं तर तुम्हाला हे पुढील स्ट्रक्चर यूज करावं लागेल. सुरुवातीला ऑब्जेक्ट घेणार, मग वॉज बिंग किंवा वेअर बिंग, त्यापुढे वर्बचं थर्ड फॉर्म बाय आणि सेकंड केस ऑफ द सब्जेक्ट. बघा तुमच्या समोर वाक्य दिसतंय शी वॉज हेल्पिंग द पुअर. वाक्य पास्ट कंटिन्युअस टेन्स मधील कसं ओळखलं मी. कंटिन्युअस म्हटलं की आयएनजी वर्बला कंटिन्युअस. आता पास्ट कंटिन्युअस की प्रेझेंट कंटिन्युअस कसं ओळखलं मी. याच्या अगोदर आपण प्रेझेंट कंटिन्युअसचे वाक्य पाहिलं त्याच्यामध्ये हेल्पिंग वर्ब ऍम इज आर या तिघांपैकी एक येत होतं. आता या पास्ट टेन्सच्या वाक्यामध्ये वॉज किंवा वेअर येणार आहे. मग रचना कशी याची सब्जेक्ट, सब्जेक्टच्या नंतर हेल्पिंग वर्ब आहे वॉज किंवा वेअर, पुढे वर्ब प्लस आयएनजी आहे हेल्पिंग झालं आणि पुढे द पुअर हे ऑब्जेक्ट दिलेलं आहे. आता हे वाक्य आपल्याला करायचंय आपल्या पॅसिव्ह व्हॉइस मध्ये. स्ट्रक्चर प्रमाणे मी सुरुवातीला घेणार आहे ऑब्जेक्ट. तर ऑब्जेक्ट माझा काय आहे लक्ष द्या नीट. ऑब्जेक्ट बरोबर हा द पुअर हा जो दिला आहे तो काय आहे ऑब्जेक्ट आहे. मग तो ऑब्जेक्ट मी सुरुवातीला घेतो. चला द पुअर घेतलं सुरुवातीला इथे द पुअर. आता ऑब्जेक्ट झाल्यानंतर मला घ्यावं लागेल वॉज बिंग किंवा वेअर बिंग. ऑब्जेक्ट आपण पाहूया द पुअर हे काय आहे प्लुरल आहे, अनेक वचने आहे त्यामुळे मी काय घेतलं वेअर बिंग. इथे पुअर मॅन,
पुअर वुमन असं नाही, पुअर गर्ल, पुअर बॉय असं नाही घेतलेलं. द पुअर हा प्लुरल आहे, अनेक वचने आहे. द पुअर, पुढे वेअर बिंग, आणि आता आपल्याला शोधावं लागेल वर्ब. वर्बचा थर्ड फॉर्म मला घ्यावा लागेल ना. मग पहा, हेल्पिंग हे काय आहे? वर्ब आहे. याचं फर्स्ट फॉर्म हेल्प आहे, मेन वर्ब हेल्प आहे. मग हेल्पचं आपल्याला पास्ट पार्टिसिपल तिसरं रूप घ्यावं लागेल. हेल्पिंगचं होईल हेल्प, आणि त्यापुढे मला घ्यावं लागेल बाय, आणि सेकंड केस ऑफ द सब्जेक्ट शीचं होणार हर. बरोबर. मग आपलं सेंटेन्स झालं, द पुअर वेअर बिंग हेल्प बाय हर. नेक्स्ट सेंटेन्स पाहूया. दे वेर नॉट कॅरिंग द इंजर्ड प्लेयर. कॅरिंग ING आहे, कंटिन्युअस आहे, वेअर आल्यामुळे पास्ट आहे, म्हणजेच हे पास्ट कंटिन्युअस टेन्स मधील वाक्य आहे. दे वेअर नॉट, परंतु इथे नॉट आलाय, निगेटिव्ह आहे सेंटेन्स. आणि हे जे सेंटेन्सेस आपण घेतलेले आहेत हे वेगवेगळ्या परीक्षांमध्ये विचारण्यात आलेले आहेत. दे वेअर नॉट कॅरिंग द इंजर्ड प्लेयर. या वाक्याचं पॅसिव्ह वॉइस करताना मला सुरुवातीला ऑब्जेक्ट घ्यायचंय. चला आपण ऑब्जेक्ट शोधूया. जर आपण इथे पाहिलं, हा दे हा काय आहे रे? सब्जेक्ट. त्यानंतर कॅरिंग हे काय आहे? वर्ब आहे. आणि द इंजर्ड प्लेयर हे काय आहे? ऑब्जेक्ट आहे. बरोबर. मग आता सुरुवातीला मला ऑब्जेक्ट घ्यावं लागेल. ऑब्जेक्ट आहे आपलं द इंजर्ड प्लेयर. मग ते ऑब्जेक्ट घेतलं मी, द इंजर्ड प्लेयर ऑब्जेक्ट घेतलं. ऑब्जेक्टच्या नंतर वॉज बिंग किंवा वेअर बिंग घ्यायचंय मला. मग द इंजर्ड प्लेयर, प्लेयर्स असतं तर वेअर झालं असतं, परंतु प्लेयर आहे, एक वचने आहे, त्याच्यामुळे वॉज घेणार, वॉज बिंग घेणार. परंतु नॉट आलेलं आहे ऍक्टिव्ह व्हॉइस मध्ये, त्याच्यामुळे पॅसिव्ह व्हॉइस मध्ये सुद्धा आपल्याला नॉट घ्यावं लागेल. मग कुठे घेणार मी? त्या वॉजच्या नंतर घेणार. द इंजर्ड प्लेयर वॉज नॉट बिंग कॅरिंग, हे जे वर्ब आहे त्याचं मेन वर्ब कॅरी जे आहे त्याचं पास्ट पार्टिसिपल होणार कॅरिंग. कॅरीड ह्या ठिकाणी मी वर्बचं थर्ड फॉर्म घेतलं बाय, आपल्या स्ट्रक्चर प्रमाणे बाय, आणि पुढे सेकंड केस ऑफ द सब्जेक्ट दे हा सब्जेक्ट आहे, देचं होईल देन. मग आन्सर झालं, द इंजर्ड प्लेयर वॉज नॉट बिंग कॅरीड बाय देम. पॅसिव्ह व्हॉइस ऑफ पास्ट परफेक्ट टेन्स एकदम सोपं आहे. वाक्य तुमच्या समोर दिसतंय, शी हॅड संग अ सॉन्ग. हॅड आलाय आणि त्यापुढे वर्बचं थर्ड फॉर्म आलाय, म्हणजे हे पास्ट परफेक्ट टेन्स मधील वाक्य. शी हॅड संग अ सॉन्ग. मग हे मला पॅसिव्ह व्हॉइस मध्ये करायचंय. त्यासाठी स्ट्रक्चर आहे ऑब्जेक्ट, ऑब्जेक्टच्या नंतर हॅड बीन. एकदम सोपं आहे, एकच. हॅड, कोणताही ऑब्जेक्ट असू द्या, कोणताही सब्जेक्ट असू द्या, हॅड बीन. त्यानंतर वर्बचं थर्ड फॉर्म बाय, आणि सेकंड केस ऑफ द सब्जेक्ट. चला, शी हे सब्जेक्ट आहे, हॅड, त्यानंतर संग. संग हे काय आहे? वर्बचं थर्ड फॉर्म आहे, वर्ब आहे. आणि अ सॉन्ग हे ऑब्जेक्ट आहे. मग मी काय करतो? रचनेप्रमाणे ऑब्जेक्ट घेतो. सुरुवातीला अ सॉन्ग हे ऑब्जेक्ट घेतो. चला, अ सॉन्ग घेतलं ऑब्जेक्ट. त्यानंतर मी काय घेणार? हॅड बीन घेतलं, हॅड बीन, आणि पुढे वर्बचं थर्ड फॉर्म सन. त्यांनी ऑलरेडी इथे दिलेलं आहे हॅड सन. सन हे वर्बचं थर्ड फॉर्म आहे, परफेक्ट टेन्स आहे ना. परफेक्ट टेन्स मध्ये थर्ड फॉर्म असतो. आणि सुरुवातीचा पार्ट 1 मध्ये आपण शिकलोय पहा, की आयडेंटिफाय करताना पॅसिव्ह व्हॉइस आणि ऍक्टिव्ह व्हॉइस आयडेंटिफाय करताना परफेक्ट टेन्स मध्ये चुका होतात. परंतु जर आपण लक्षात ठेवलं की ऍक्टिव्ह व्हॉइस मध्ये हॅडच्या नंतर V3 येतं, आणि पॅसिव्ह व्हॉइस मध्ये हॅडच्या नंतर बीन येणार आणि मग V3 येणार, हॅड बीन V3. जर प्रेझेंट परफेक्ट मधला असेल तर ऍक्टिव्ह मध्ये हॅव आणि त्यानंतर वर्बचं थर्ड फॉर्म, परंतु पॅसिव्ह मध्ये हॅव बीन आणि मग वर्बचं थर्ड फॉर्म असेल. चला आपण याच्याकडे वळूया. शी हॅड संग अ सॉन्ग. शी हे सब्जेक्ट आहे, त्यानंतर संग हे वर्ब आहे, अ सॉन्ग हे ऑब्जेक्ट आहे. मी स्ट्रक्चर प्रमाणे सुरुवातीला ऑब्जेक्ट घेतो, अ सॉन्ग हे ऑब्जेक्ट घेतलं मी, त्यापुढे स्ट्रक्चर नुसार हॅड बीन लिहिलं, मग V3 त्यांनी ऑलरेडी दिलंय ना संग,
घेतलं सन आणि शेवटी येणार आपलं बाय आणि पुढे सेकंड केस ऑफ द सब्जेक्ट. सब्जेक्ट काय आहे? शी आहे. शीचं काय होणार? हर. ज्या वेळेस परीक्षेमध्ये सिंपल फ्युचर टेन्स मधील ऍक्टिव्ह व्हॉइसचे वाक्य पॅसिव्ह व्हॉइस मध्ये करायला सांगितलं जातं त्यावेळेस आपल्याला हे समोरील स्ट्रक्चर यूज करावं लागतं. या स्ट्रक्चर प्रमाणे सुरुवातीला आपण ऑब्जेक्ट घेणार, त्यानंतर शाल किंवा विल. शाल कधी येतं? आय आणि बी च्या पुढे शाल येईल. बाकी सर्व ठिकाणी आपण विल यूज करणार आहोत. पुढे बीई बी, त्यानंतर वर्बचं थर्ड फॉर्म आणि शेवटी बाय प्लस सेकंड केस. आपल्या समोर हे सेंटेन्स दिसतंय, शी विल सिंग अ सॉन्ग. हे वाक्य सिंपल फ्युचर टेन्स आहे. फ्युचर टेन्स कशाने ओळखला मी? फ्युचर टेन्स मध्ये विल किंवा शाल हे हेल्पिंग वर्ब आलेलं असतं. शी विल सिंग अ सॉन्ग हे सिंपल फ्युचर टेन्सचं सेंटेन्स आहे. शी हे सब्जेक्ट आहे, त्यानंतर सिंग हे मेन वर्ब आहे, अ सॉन्ग हे ऑब्जेक्ट आहे. आता याचं पॅसिव्ह व्हॉइस करताना मला सुरुवातीला ऑब्जेक्ट घ्यावा लागेल. ऑब्जेक्ट काय आहे? अ सॉन्ग. बरोबर. मग ते ऑब्जेक्ट सुरुवातीला घेतो अ सॉन्ग, हे कॅपिटल केला मी, अ सॉन्ग. त्यानंतर मला घ्यावा लागेल विल बी किंवा शाल बी. मी काय सांगितलंय? शाल कधी घेणार? जर या ठिकाणी आय किंवा बी असा शब्द असेल तरच. अन्यथा विलच घ्यावं लागणार आहे. मग मला हे पॅसिव्ह व्हॉइस करायचं असल्यामुळे मी काय घेतलं? विल बी. त्यानंतर वर्बचं थर्ड फॉर्म सिंग हे फर्स्ट फॉर्म ऑफ द वर्ब आहे, मग त्या सिंगचं होणार सन. त्यानंतर बाय, बायच्या नंतर सेकंड केस ऑफ द सब्जेक्ट शीचं काय होणार आहे? हर. मग आपलं आन्सर झालं अ सॉन्ग विल बी सन बाय हर. आपल्या समोर फ्युचर परफेक्ट टेन्सचं सेंटेन्स दिलेलं आहे, त्याचं आपल्याला पॅसिव्ह व्हॉइस मध्ये रूपांतर करायचं. त्यासाठी ही रचना आपल्याला वापरावी लागेल. सुरुवातीला ऑब्जेक्ट घ्यावं लागेल, मग शॅल हॅव बीन किंवा विल हॅव बीन या दोघांपैकी एक घेणार. त्यानंतर वर्बचं थर्ड फॉर्म आणि पुढे बाय आणि बायच्या नंतर सेकंड केस ऑफ द सब्जेक्ट. समोर हे जे वाक्य दिसतंय, शी विल हॅव सन अ सॉन्ग, तर हे वाक्य फ्युचर परफेक्ट टेन्स बघा. विल वरून मी ओळखलं फ्युचर आहे आणि हॅव आणि पुढे V3 आहे, वर्बचं थर्ड फॉर्म, यावर मी ओळखलं हे परफेक्ट आहे. म्हणजे हे फ्युचर परफेक्ट टेन्सचं सेंटेन्स आहे. शी विल हॅव सन अ सॉन्ग. आता ते मला करायचं आहे पॅसिव्ह व्हॉइस मध्ये. पॅसिव्ह व्हॉइस मध्ये करताना मला सुरुवातीला लागेल ऑब्जेक्ट. मग ऑब्जेक्ट काय आहे? चला, शी हे सब्जेक्ट होईल, संग हे वर्ब होणार बरोबर, आणि अ सॉन्ग हे काय असणार आहे? ऑब्जेक्ट. करेक्ट. मग सुरुवातीला ऑब्जेक्ट घेतो मी, चला अ सॉन्ग. अ सॉन्गच्या नंतर मी विल हॅव बीन किंवा शॅल हॅव बीन घेणार आहे. अ सॉन्ग हे आल्यामुळे मी पुढे घेणार विल हॅव बीन. त्यानंतर V3 म्हणजे वर्बचं थर्ड फॉर्म, त्यांनी वर्ब दिलंय सन, ऑलरेडी वर्बचं थर्ड फॉर्मच दिलंय त्यांनी, मग ऍज इट इज घेतलं सन. पुढे बाय आणि बायच्या पुढे सेकंड केस ऑफ द सब्जेक्ट शीचं होईल हर. मग आपलं आन्सर झालं अ सॉन्ग विल हॅव बीन सङ बाय हर. आपल्या समोर जे सेंटेन्स दिसत आहे, पीपल विल हॅव यूज अप ऑल ऑइल इन 50 इयर्स. हे सेंटेन्सचा आन्सर दोन प्रकारे लिहिण्यात आलेला आहे, नीट लक्षपूर्वक पहा. पीपल विल हॅव यूज अप ऑल ऑइल इन 50 इयर्स. वाक्य फ्युचर परफेक्ट टेन्सचं वाक्य आहे. विल वरून मी ओळखलं हे फ्युचरचं आहे आणि हॅव यूज अप, हॅव वरून आणि त्याच्या पुढे युज्ड अप हे वर्बचं थर्ड फॉर्म आहे, त्यावरून ओळखलं मी परफेक्टचं आहे. मग हे परफेक्ट फ्युचर टेन्सचं वाक्य आहे. ते वाक्य मला पॅसिव्ह व्हॉइस मध्ये करताना सुरुवातीला ऑब्जेक्ट घ्यावा लागेल. ऑब्जेक्टच्या नंतर मी विल हॅव बीन किंवा शॅल हॅव बीन घेणार ना. त्यानंतर वर्बचं थर्ड फॉर्म, पुढे बाय आणि बायच्या नंतर सेकंड केस. चला, या वाक्यामध्ये पीपल हे सब्जेक्ट आहे, त्यानंतर यूज अप हे काय आहे? बरोबर, हे वर्ब आहे. ऑल ऑइल हे काय आहे? ऑब्जेक्ट. करेक्ट. आणि इन 50 इयर्स हे रिमेनिंग सेंटेन्स पार्ट आहे सेंटेन्सचा. मग मी काय करतो? पहिला ऑब्जेक्ट घेतो. ऑब्जेक्ट आपलं काय झालेलं आहे?
हे ऑल ऑइल हे आपलं ऑब्जेक्ट आहे. पुन्हा लक्ष द्या. पीपल हे आपला सब्जेक्ट आहे आणि युज्ड अप हे काय आहे आपलं वर्ब आहे. मग चला आपण पॅसिव्ह व्हॉइस मध्ये हे वाक्य करूया. सुरुवातीला घेऊया ऑब्जेक्ट. ऑब्जेक्ट आहे ऑल ऑइल. चला ऑल ऑइल पुढे विल हॅव बीन. विल हॅव बीनच्या नंतर मी घेणार वर्बचं थर्ड फॉर्म युज्ड अप. हे थर्ड फॉर्मच दिलेला आहे ऑलरेडी. युज्ड अप घेतलं. त्यानंतर बाय. बायच्या पुढे सब्जेक्ट घेणार आहे मी. सेकंड केस पीपल ऍज इट इज घेणार पीपल आणि पुढे रिमेनिंग सेंटेन्स चा पार्ट आहे इन 50 इयर्स ते मी इथे लिहिलं. अजून याचा एक वेगळा प्रकार आहे बघा ज्यामध्ये बाय लिहिलं जात नाही. विदाउट युजिंग बाय चेंज ऍक्टिव्ह व्हॉइस इनटू पॅसिव्ह व्हॉइस. लुक हाऊ दे डू इट. पहिले सुरुवातीला ऑब्जेक्ट घेतलं ऑल ऑइल. त्यानंतर विल हॅव बीन घेतलं. विल हॅव बीनच्या नंतर वर्बचं थर्ड फॉर्म घेतलं युज्ड अप आणि त्यापुढे लगेच मी रिमेनिंग सेंटेन्स घेतलं इन 50 इयर्स. या दोन्ही प्रकारे आपल्याला वाक्य करता येतं. जर या दुसऱ्या प्रकारे वाक्य आलं तर गोंधळून जायचं नाही. आता आपण शिकूया पॅसिव्ह व्हॉइस ऑफ मॉडल वर्ब्स. या मॉडल वर्बचं जर वाक्य ऍक्टिव्ह व्हॉइस मध्ये तुम्हाला दिलं असेल आणि त्याचं पॅसिव्ह व्हॉइस मध्ये करायला सांगितलेलं असेल तर हे पुढील स्ट्रक्चर आपल्याला यूज करावं लागतं. ज्यामध्ये सुरुवातीला आपण घेणार ऑब्जेक्ट. ऑब्जेक्टच्या नंतर मॉडल वर्ब. मॉडल वर्बच्या नंतर बीई बी आणि पुढे वर्बचं थर्ड फॉर्म आणि शेवटी असणार बाय आणि बायच्या पुढे सेकंड केस ऑफ द सब्जेक्ट. आता प्रश्न उपस्थित होतो की मॉडल वर्ब्स कोणते. तर आपल्या समोर हे जे दिसत आहे ते आहेत मॉडल वर्ब. कॅन, कुड, मे, माइट, मस्ट, शुड, वुड, हाऊ टू, नीड टू, हॅव टू, यूज टू ह्या प्रकारचे मॉडल वर्ब्स आहेत. आपण आता याचे सेंटेन्सेस पाहूया म्हणजे आपला हा टॉपिक क्लिअर होईल. आपल्या समोर जे सेंटेन्स दिसतंय यू कॅन हेल्प द पुअर. हे सेंटेन्स जर आपण बारकाईने पाहिलं यू हा सब्जेक्ट आहे. त्यानंतर कॅन हे मॉडल ऑक्झिलरी वर्ब यूज केलंय. पुढे हेल्प हे मेन वर्ब आहे आणि त्यानंतर द पुअर हे काय आहे ऑब्जेक्ट आहे. मग ज्या वेळेस अशा प्रकारचं सेंटेन्स येतं आणि ते आपल्याला पॅसिव्ह व्हॉइस मध्ये करायला सांगितलं जातं त्यावेळेस रचनेप्रमाणे आपल्याला सुरुवातीला ऑब्जेक्ट घ्यावं लागेल. ऑब्जेक्ट आपला आहे द पुअर. मग मी काय करतो सुरुवातीला हे द पुअर हे ऑब्जेक्ट घेतो. द पुअर ऑब्जेक्ट लिहिलं. त्यानंतर मॉडल ऑक्झिलरी वर्ब काय आलेलं आहे कॅन. मग कॅन लिहिलं आणि त्यानंतर बी आणि मेन वर्ब जे आहे हेल्प त्याचं पास्ट पार्टिसिपल म्हणजे थर्ड फॉर्म ऑफ द वर्ब हेल्प लिहिलं. पुढे बाय आणि बायच्या पुढे सेकंड केस ऑफ द सब्जेक्ट. सब्जेक्ट या ठिकाणी यू आहे त्याचं सेकंड केस यूज होणार आहे. मग आन्सर होणार आपलं द पुअर कॅन बी हेल्प बाय यू. लुक ॲट द सेकंड सेंटेन्स. चिल्ड्रन शुडंट डिसरिस्पेक्ट पॅरेंट्स. या वाक्यामध्ये चिल्ड्रन हे सब्जेक्ट आहे. शुडंट म्हणजे शुड नॉट हे मॉडल ऑक्झिलरी यूज करण्यात आलेले आहे. डिसरिस्पेक्ट हे काय आहे वर्ब आहे आणि पॅरेंट्स हे ऑब्जेक्ट आहे. मग आता हे पॅसिव्ह व्हॉइस करताना आम्ही सुरुवातीला घेणार ऑब्जेक्ट. ऑब्जेक्ट काय आपलं पॅरेंट्स बरोबर. मग सुरुवातीला मी ऑब्जेक्ट घेतो पॅरेंट्स. पॅरेंट्सच्या नंतर मी मॉडल ऑक्झिलरी घेणार शुड. त्यांनी जी मॉडल ऑक्झिलरी दिलेली आहे तेच घ्यायचंय आपल्याला. मग या ठिकाणी शुड दिलेलं आहे नीट लक्ष द्या. शुडंट म्हणजे शुड नॉट. मग मी घेतलं शुड नॉट आणि पुढे बी घेतलं आणि बीच्या पुढे हे डिसरिस्पेक्ट हे जे वर्ब आहे त्या वर्बचं थर्ड फॉर्म केलं मी डिसरिस्पेक्टेड आणि त्यानंतर शेवटी बाय आणि बायच्या पुढे सेकंड केस ऑफ द सब्जेक्ट. सब्जेक्ट आहे चिल्ड्रन त्याचं सेकंड केस चिल्ड्रनच राहणार आहे. मग आन्सर झालं आपलं पॅरेंट्स शुड नॉट बी डिसरिस्पेक्टेड बाय चिल्ड्रन. या व्हिडिओमध्ये आज आपण वेगवेगळ्या टेन्स मधील ऍक्टिव्ह व्हॉइसचे वाक्य पॅसिव्ह व्हॉइस मध्ये कशा प्रकारे करायचं याचा अभ्यास केलेला आहे. आणखीन प्रकार राहिलेले आहेत ते आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यासाठी आपण या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा.
चला भेटूया पुढील व्हिडिओमध्ये.